प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर रावसाहेब दानवेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचलंय। केंद्र आणि राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपचं पुढचं लक्ष आहे मुंबई महापालिका। वर्षभरानं होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं राजकारणातलं महत्त्व भाजप श्रेष्ठी चांगलंच जाणतात। त्यामुळे गेली 15 वर्ष महापालिकेवर फडकणारा शिवसेनेचा भगवा उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे। तर दुसरीकडे शिवसेनेनंही स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे। उत्तर प्रदेशच्या हिंदी मतदार आणि गुजराती मतदार याचा मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा झाला। तोच फायदा त्यांना वॉर्ड सिस्टीम असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, हा त्यांचा होरा आहे। त्यामुळे त्याच्यावरच त्यांचं गणित आधारलेलं आहे। हा विचार केला तर भाजप वेगळा लढण्याचाच विचार जास्तीत जास्त करेल। युती होण्याची शक्यता थोडी कमी वाटते, हा एक भाग झाला। तथापि आता यावत रावसाहेब दानवे यांनी पण काही स्पष्टपणे सांगायला नकार दिला। फक्त ते एवढंच म्हणाले की भाजप मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकेल। भाजपचा झेंडा फडकेल या दानवे यांच्या विधानामध्येच काय होणार आहे बरंच काही दडलेलं आहे। विद्यमान महापालिकेत शिवसेनेचे स्वतःचे 75 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 32 नगरसेवक आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपचे 15 आमदार तर शिवसेनेचे 14 आमदार निवडून आलेत। 227 पैकी सुमारे 160 वॉर्डात भाजप आघाडीवर आहे। मुंबईत शिवसेना आणि काँग्रेसला शह देण्यासाठी मतविभागणीचं नामी हत्यार पुन्हा उपसलं जाऊ शकतं। त्यामुळे येत्या काळात मनसे, MIM आणि यांसारख्या अनेक पक्षांचं महत्त्व अचानक वाढल्यास आश्चर्य वाटायला नको। महापालिकेनं तयार केलेल्या मोकळ्या भूखंडाच्या धोरणावर आक्षेप घेत मनसेनं शिवसेनेला अडचणीत आणलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाला स्थगिती देत एका प्रकारे मनसेला बळ दिलाय। दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो। शिवसेना भाजपच्या भांडणात मनसेला खरंच लाभ होणार का, हा सध्याचा सवाल आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।